नमस्कार, डिवाइन फ्रेग्रन्स टॅरोमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण जे रीडिंग करणार आहोत त्याच्याविषयी आपण नेहमीप्रमाणे स्पिरिट्सना विचारूया. इम्पॉर्टंट मेसेजेस फ्रॉम युअर स्पिरिट गाईड्स. आपण इथे 3 पाईल रेडी करणार आहोत. फाइल नंबर 1, फाइल नंबर 2, फाइल नंबर 3. राशींची चिन्ह देऊया. फाईल नंबर 1 साठी वृश्चिक रास, कन्या रास. मला असं वाटतं ही चित्र दिसत नाही आहेत, त्यामुळे सायन्स राहू देत. वृश्चिक रास, कन्या रास, तूळ रास, मिथुन रास. पॉईंट नंबर 2 साठी कुंभ, सिंह, मकर, मीन. फाईल नंबर 3 साठी वृषभ, कर्क, मेष, धनु. फाईलची चित्र पाहूया. फर्स्ट आहे ते माउंटन. फर्स्ट कार्ड, फाईल नंबर 1 माउंटन हे कार्ड आहे. फाईल नंबर 2 द शमन. फाईल नंबर 3 द हीलर. हे कार्ड्स आहेत. क्रिस्टल्स देऊया याला. फाईल नंबर 1 साठी रोज क्वार्टर्स. फाईल नंबर 2 साठी टायगर आय. फाईल नंबर 3 साठी अमेथाइस्ट. सगळे रॉक क्रिस्टल्स आहेत. सो या चित्रांवरून, राशीच्या चिन्हांवरून किंवा क्रिस्टलवरून सिलेक्ट करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याचे टाईम स्टॅम्प मेन्शन केलेले आहेत, त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं रीडिंग पाहता येईल. इंट्युटिव्हली सिलेक्ट करा. 2 मिनटं त्यावरती एक मेडिटेट करा फाईल्सवरती, म्हणजे तुमचं रेझोनेट होईल. आणि समजा जे चित्रांवरून आणि क्रिस्टलवरून तुम्ही सिलेक्ट करताय आणि त्याला तुमची राशींची चिन्ह जरी मॅच झाली नाही तरी त्याने काही फरक पडत नाही. सो आता बघूया आपल्याला स्पिरिट गाईड्स तुम्हाला काय मेसेज देऊ इच्छित आहेत. रीडिंग्सला स्टार्ट करूया. फाईल नंबर 1 तुमचं रीडिंग स्टार्ट करूया. हे ओरॅकल डेक वापरणार आहे मी. हा टॅरो डेक वापरणार आहे.
तुमचं कार्ड आहे तर माउंटनचं. राशींची चिन्ह आहेत वृश्चिक रास, कन्या रास, तुळ रास आणि मिथुन रास. सो आधी काही कार्ड्स ड्रॉ करूया आपण. हे ओरॅकल कार्ड्स आहेत. द लाईट ऑफ द वर्ल्ड, लाईट ऑफ द वर्ल्ड हे कार्ड आहे. वर्क हे कार्ड आले. विक्ट्री, आर्केंजल मायकल यांचा मेसेज आहे, यू आर रेडी फॉर मोर. युअर करिअर इज ग्रोईंग अँड ब्लॉसमिंग. नाव इज द टाइम टू मेक चेंजेस यू हॅव बीन कंटेम्प्लेटिंग. बी बोल्ड अँड मेक द फर्स्ट मूव, कार्डिनल मूव हा मेसेज आहे. मार्स इन सॅजिटेरियस, डॉमिनेशन. आणि मार्स इन लिओ, इगोटिझम. मार्स एनर्जी जास्त आहे इथे. मला असं वाटतं इथे असावं. आणि ओके. आपला टॅरो डेकला बऱ्यापैकी जागा फ्री होईल. ओरॅकल कार्डवरून तरी दिसतंय की करिअरच्या दृष्टीने तुम्हाला हा गायडन्स आहे. बॉटम ऑफ द डेक, न्यू विजन म्हणजे हे चॅरियटचं कार्ड आहे. सॉरी, हे हँगमॅन आहे. या डेकमधलं हँगमॅनचं कार्ड आहे. बॉटम ऑफ द डेक हँगमॅनचं कार्ड आहे. म्हणजे कुठल्या तरी गोष्टीमध्ये स्टॅग्नेशन आहे किंवा काहीतरी गोष्ट की तिथे तुम्हाला वेगळा पर्स्पेक्टिव्ह वापरण्याची गरज आहे, वेगळ्या दृष्टीने. आता हे दुसरं 8 ऑफ कप्स आहे, लेटिंग गो. फर्स्ट कार्ड लेटिंग गो, 8 ऑफ कप्स. 7 ऑफ स्वोर्ड,
पॉलिटिक्स, क्रिएटिव्हिटी, हे मॅजिशियनचं कार्ड आहे, सॉरी एम्प्रेस, क्रिएटिव्हिटी हे एम्प्रेसचं कार्ड आहे. नथिंगनेस म्हणजे हे हायरोफॅन्टचं कार्ड आहे, हायरोफॅन्ट. ॲडव्हेंचर, पेज ऑफ पेंटॅकल्स, मोरॅलिटी, किंग ऑफ स्वॉर्ड्स, एक्झिस्टन्स, मॅजिशियन, नाइन ऑफ स्वॉर्ड्स, सॉरो. लास्ट कार्ड इंटिग्रेशन आहे, म्हणजे टेम्परन्सचं कार्ड आहे इंटिग्रेशनचं. आणि बॉटम ऑफ द डेक न्यू विजन. या स्प्रेडमधलं पहिलं जे कार्ड आहे ना ते माउंटनचं दिसतं आहे. असं दिसतं आहे माउंटनमध्ये ही एक गुहा आहे आणि गुहेमध्ये एक व्यक्ती उभी आहे. सो आतमध्ये खूप प्रकाश तेवत आहे असं. सो इथे ह्या ओव्हरऑल सगळ्या कार्डचा अर्थ बघितल्यानंतर आणि टॅरो कार्डचा एक साधारणतः अर्थ बघितल्यानंतर असं दिसतं की हा स्प्रेड एकतर वर्क रिलेटेड आहे, तुमच्या करिअर रिलेटेड, जे काही तुम्ही हातामध्ये जे काही प्रोजेक्ट असेल किंवा काही ज्यामध्ये तुम्ही समरसून काहीतरी करताय. कारण ॲडव्हेंचरचं आहे, पेज ऑफ पेंटिकल्सचं कार्ड आहे. ह्याच्यामध्ये भरपूर पोटंट आहे, पोटेन्शियल भरपूर आहे या कार्डमध्ये. हे कार्ड दाखवतं की तुम्ही जे काय हातात घेतले ना त्याबद्दल तुम्ही खूप डिवोटेड आहात. तुम्हाला खूप इंटरेस्ट आहे त्यामध्ये आणि खूप इंटरेस्ट आहे, उत्सुकता आहे आणि ते त्यासाठी एक म्हणता येईल की इन्व्हॉल्वमेंट आहे सगळ्या बाबतीत कष्ट करण्याची. सो ही एक इनिशियल एनर्जी आहे. मे बी जे काय तुम्ही तुमच्याकडे आहे ती एक इनिशियल एनर्जी आहे, एक सुरुवातच केली असेल तुम्ही कदाचित काही बाबतीमध्ये. सो हे एखादं तुमच्या करिअर रिलेटेड असेल, करिअरमध्ये तुम्ही काहीतरी ॲडव्हान्समेंट करत असाल किंवा मे बी बिझनेसमध्ये काही नवीन वाटा ढूंढण्याचा प्रयत्न करत असाल किंवा काहीतरी मे बी. पण जे काय तुम्ही करताय ना त्याबद्दल इथे एंजल्सना असं सांगायचं आहे की मे बी तुम्ही तुमच्या सॉफ्ट झोनमध्ये काम करताय. कारण एक बरंच एक गड तुम्हाला सर करायचा असं काहीतरी मे बी. एक मिनिट, सॉरी. सो मी काय सांगत होते की असं दिसतं आहे मे बी कदाचित एखाद्या चौकटीत तुम्ही काम करताय असं म्हणता येईल. तुमच्यामध्ये ती एक कारण हे आतला जो पोर्शन आहे या गुहेतला हा खूप झळकतो आहे. सो मे बी तुम्ही जे आता काय करताय ना तो एक तुमचा मार्ग योग्य आहे असं म्हणता येईल किंवा तिथे तुम्ही एक तुमचे 100% यूज करताय असाही आहे. पण इथे एंजल्सना तुम्हाला काही मेसेज द्यायचं आहे. एंजल्स म्हणण्यापेक्षा तुमचे हायर सेल्फ आहे, फ्युचरमधले तुम्ही असं म्हणता येईल. एक फ्युचरमधून तुम्हाला हा आवाज आहे किंवा हा तुम्हाला गायडन्स आहे म्हणता येईल तुमच्या हायर सेल्फचा. सो ते तुम्हाला काही सांगू इच्छित आहे की मे बी तुम्ही एखाद्या चौकटीत काम करताय किंवा तुम्ही जे काम करता आहेत किंवा तुम्ही जे काही करता आहे त्याच्या कक्षा नोंदवण्याची गरज आहे. मे बी कदाचित तुम्ही एकट्यानेच काहीतरी करण्याचा प्रयत्न करताय आणि तिथे तुम्हाला मे बी युनियनमध्ये करण्याची गरज आहे किंवा एकत्रितपणे काही करण्याची गरज आहे असं असू शकतं. किंवा आता तुम्ही जे काही करत असाल तो एक सॉफ्ट झोन असेल, त्यातून बाहेर पडून थोडेसे रिस्क घेण्याची गरज आहे आणि त्यातून तुमच्या यशाचा मार्ग मोकळा होईल असं इथे दिसतं. कारण ही जी एंजल्सची कार्ड्स जे आहेत ना, यू आर रेडी फॉर मोर.
युअर करिअर इज ग्रोईंग अँड ब्लॉसमिंग. नाव इज अ टाईम टू टेक द चॅलेंज यू हॅव बीन कंटेम्प्लेटिंग. तुम्ही जो विचार करताय, कदाचित तुम्ही एक्सपॅन्शनचा विचार करतही असाल, एखादा ॲडव्हेंचर घ्यावं, काहीतरी नवीन वाटा जोखळाव्यात असाही विचार करत असाल, पण त्यामध्ये एक थोडंसं टेन्शन असेल किंवा त्यामध्ये म्हणता येईल की निर्णयापरत येताना काही प्रॉब्लेम्स येत असतील किंवा तुमचे विचार जास्त होत असेल, तुम्ही फार विचार करताय त्यावरती, असा अर्थ होऊ शकतो का 9 ऑफ स्वोर्ड आहे. जनरली 9 ऑफ स्वोर्ड हा काही वेळा आपण आपले डिसिजन्स हे एखाद्या बाबतीत आपल्या सभोवताली जे आपलं जे सर्कल आहे, आपल्या सभोवताली जे पब्लिक आहे आपल्या रिलेशनमधल्या, एक त्यांचा विचार घेऊ किंवा इतरांचा विचार घेऊन आपण एखादी गोष्ट करावी आणि मग त्यामध्ये आपल्याला डिसिजनवरती येता येत नाही, अशा प्रकारची कंडिशन आहे 9 ऑफ स्वोर्ड काही वेळा. किंवा लोक काय म्हणतील याचा विचार करून काही गोष्टी होल्ड बॅक करणं किंवा काही गोष्टींची चिंता वाटणं, हे 9 ऑफ स्वोर्ड दाखवतं. काही वेळा कुठेतरी फसवणुकीची किंवा एखादी या बाबतीची भीती, कोणाकडून ती फसवणूक होईल किंवा काय, या बाबतीत एखादी भीती जाणवून आपण डिसिजन घेऊ शकत नाही, अशा प्रकारची कंडिशन 9 ऑफ स्वोर्ड दाखवतो. सो इथे मार्स इन जेमिनी आहे. सो मार्स इन जेमिनी ॲक्च्युली मंगळ बुध हे कॉम्बिनेशन थोडंसं क्रिटिकल आहे, पण जेमिनी ही बौद्धिक रास आहे. जर पॉझिटिव्हली जर विचार केला तर आपल्याला इथे बुद्धीला जास्त चालन आहे, कारण मंगळ हा अग्रेसिव्ह आहे. त्यामुळे ही ऊर्जा आहे ना, ही जरा जास्त तीव्र आहे, म्हणजे मग बुद्धी भरकटते. मंगळ अग्रेसिव्ह आहे आणि बुधाची रास जेमिनी, मुळात जेमिनी मिथुन रास ही वायुतत्वाची रास आहे, द्विस्वभाव रास आहे, त्यामुळे तिथे इनडिसिजन आहे आणि त्यात मंगळ आहे त्यामध्ये. सो मंगळ म्हटल्यानंतर आणखीनच अग्रेसिव्हनेस किंवा एखाद्या गोष्टी म्हणजे इथे जास्त विचार आहेत, जास्त विचार होणं किंवा विचार भरकडत जाणं, कुठेतरी एखाद्या गोष्टीवरती आपण कॉन्सन्ट्रेट न होणं, डिसिजन घेता न येणं, अशा वेळी एखादी कॉन्फ्लिक्टिव्ह सिच्युएशन. सो अशा प्रकारची सिच्युएशन तुम्ही फेस करताय त्या तुमच्या करिअरच्या बाबतीमध्ये. करिअरचा कदाचित तुम्ही एक्सपॅन्शनचा विचार करत असाल, कदाचित तुम्ही आता एकट्याने करताय, पण मे बी तुम्हाला पार्टनरशिपमध्ये काय करायचं असेल, पण त्या डिसिजनवर तुम्हाला येता येत नाही किंवा तुम्हाला तुमचं काम एक्सपॅन्ड करायचं आहे. तो मार्ग तुम्हाला प्रगतीकडे घेऊन जाणार आहे, विक्रीकडे घेऊन जाणार आहे, पण त्या डिसिजनपर्यंत येताना तुम्ही हेजिटेट करताय आणि म्हणून तुम्हाला एंजल सांगतात यू आर रेडी फॉर मोर. तुमचं करिअर तुमचं ग्रो होत आहे आणि त्यामध्ये तुम्ही ज्या गोष्टीचा विचार करताय ते चेंजेस तुम्हाला आणण्याची गरज आहे, असं इथे एंजल सांगतात. आता इथे जो कार्डिनल मूल बी बोल्ड अँड मेक द फर्स्ट मूव्ह, हा मेसेजसुद्धा त्याला अगदी सेम त्याला जुळेल असाच आहे. आपण हा मेसेज वाचूया. सो इथे मिनिंग काय दिलं आहे या कार्डचं. बी बोल्ड अँड फॉलो युअर हार्ट अँड युअर इमोशन्स. अवॉइड रेकलेसनेस अँड मुव्हिंग टू फास्ट. आयदर रेकलेसनेस असेल एखादी गोष्ट सुरू करण्यासाठी किंवा मग तुम्ही फारच घाई करताय, त्या दोन्हीमध्ये तुम्हाला थोडासा बॅलन्स ठेवण्याची गरज आहे. मुळात इथे बॅलन्स आहे, इंटेग्रेशनचं कार्ड आहे, मला टेम्परन्सचं कार्ड आहे. सो कम इन टू युअर पॉवर. द टाईम फॉर ॲक्शन इज नाव. आस्क गणेशा द हिंदू एलिफंट गॉड फॉर हेल्प. वा, म्हणजे आता गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावरतीच हा मेसेज आहे तुम्हाला. हां, तसं पण एखाद्या गोष्टीची सुरुवात करणं म्हणते आपण श्री गणेशा करणं असंच म्हणतो. सो इथे मेसेज असाच आहे की या गोष्टीचा जास्त फार विचार न करता जे तुमची इच्छा आहे, जे तुम्हाला करायचं आहे ते करण्यासाठी तुमचं पहिलं पाऊल उचला. कारण एट ऑफ कप ही एनर्जी लॉसची एनर्जी. मे बी कुठल्या तरी बाबतीमध्ये तुम्ही सॅटिस्फाईड नाही आहात म्हणून तुम्ही एखाद्या नवीन गोष्टीची सुरुवात केली असावी किंवा आता तुम्ही जे काही करताय ना ते मे बी तुम्ही तुमचं पॅशन फॉलो करताय किंवा तुम्ही आहे त्या गोष्टीमुळे. समजा एखादं शिक्षण असेल, तुम्ही एका डिग्रीवर सॅटिस्फाय नाही आहे, तुम्हाला दुसऱ्या डिग्रीसाठी, कारण पेज ऑफ पेंटॅकल्स हे लर्नर आहेत, हायर एज्युकेशन आहे.
सो मे बी तुम्ही एखाद्या डिग्रीवरती सॅटिस्फाईड नाही, तुम्हाला पुढे काहीतरी अजून अचीव करायचं आहे, म्हणून तुम्ही निघाला आहेत पुढे, त्यासाठी तुम्ही प्रवास सुरू केला आहे. पण आता तुम्हाला थोडंसं हेजिटेशन आहे, करू की नको करू हो झेपेल की नाही आता हे पुढे जाऊन किंवा काय, या बाबतीत मे बी तुमचं एक मागे पुढे होतं आहे, बॅक अँड फोर्थ करताय तुम्ही. सो इथे 7 ऑफ सोड, पॉलिटिक्स, इवन ह्या ओरॅकल कार्डवरूनच हा मेसेज क्लिअर होतो आहे की हा तुमच्या करिअरबाबत आहे आणि तुम्हाला पुढे जाण्यासाठी एंजल्स एक मिनिट इथे असं दिसतं आहे की तुमचे एंजल्स किंवा तुमचे फ्युचर सेल्फ हे तुम्हाला नॉक करत आहेत. इथे सुद्धा एक चौकट दिसते आहे, चौकटीमध्ये तुम्ही वावरताय, तुम्ही जे काय करताय मे बी कदाचित तुम्ही फार विचार करताय. सो त्या चौकटीतच त्याच विचार करताय, मे बी एखाद्या चौकटीतच तुम्ही वावरताय असं म्हणता येईल. आणि तुम्हाला तुमचे हायर सेल्फ हे सांगण्याचा प्रयत्न करताय की त्यातून तुम्हाला बाहेर पडण्यासाठी एक म्हणता येईल की प्लॅनेटरी पोझिशनसुद्धा, प्लॅनेटरी ऊर्जासुद्धा त्याला कम्फर्टेबल आहे. कारण इथे सगळी मार्सची एनर्जी आहे, मार्स सैनिक आहे, मंगळाची एनर्जी आहे. मंगळ हा सगळ्या गोष्टीला धडक देणार आहे. एखादी गोष्ट रखडलेली असेल किंवा काय असेल, मंगळ ज्या स्थानात बसेल त्या स्थानाच्या कारकत्वाला तो धडक देतो, थांबलेल्या गोष्टी चालू होतात असं म्हणता येईल. सो इथे ही धनुरास आहे. धनुरास मुळात नवम स्थानामध्ये पडते कालपुरुष कुंडलीमध्ये. नवम स्थान हे आपल्या एक तर परदेश गमनाचं आहे, दुसरं म्हणता येईल आपल्या गुरुभक्तीचं आहे. आपण जी काही उपासना करतो, योग म्हणता येईल किंवा त्याचं, आणि दुसरं म्हणजे एखादं आत्मज्ञान मिळवण्यासाठी मेडिटेशन, ह्या सगळ्या धार्मिक गोष्टी ज्या आहे, संकल्पना, त्या सगळ्या नवम स्थानावरून बघितल्या जातात. सो कोणाला जर अध्यात्मामध्ये काही करायचं असेल किंवा समाजसेवा करायची, हे सेवाचं पण स्थान आहे नवम स्थान. सो या रिलेटेड जर काही करायचं असेल, कुठे उच्च शिक्षण एखाद्याला घ्यायचं असेल, मी तुम्हाला म्हटलं ना, कारण पेज ऑफ पेंटॅकल्ससुद्धा उच्च शिक्षण आहे. सो काहींना उच्च शिक्षण घ्यायचं असेल, काहींना परदेशी गमन करायचं असेल, काहींना स्पिरिच्युअलिटीमध्ये, अध्यात्मामध्ये, धार्मिकतेमध्ये काही करायचं असेल, तर त्यासाठी फेवरेबल आहे. इथे धडक देणारा मंगळ आहे. सो इथे डोमिनेशन आहे. सो काही गोष्टी ज्या तुम्हाला अडवत होत्या त्यावरती तुम्ही आता त्या डोमिनेट कराल, अशी सध्याची एक एन्व्हायरमेंट तयार झालेली आहे. दुसरं म्हणजे सूर्याच्या राशीमध्ये, सिंह राशीमध्ये मंगळ आहे. सिंह रास ही कालपुरुष कुंडलीमध्ये पंचमात पडते. पंचम स्थान हे आपल्या उपासनेचं आहे, विद्येचं आहे. पंचम स्थानसुद्धा विद्येचं आहे, प्रेमाचं आहे, उपासनेचं आहे, आपल्या कलांचं आहे, संततीचं आहे. सो या सगळ्या बाबतीमध्ये एक धडक म्हणता येईल. या सगळ्या बाबतीत जर काही गोष्टी एक कुठे स्टॅग्नेशन असेल ना, तर ते आता मुवमेंटमध्ये येण्याचे चान्सेस आहेत. आणि मुळात सिंह रास आहे. सो जे काही घडणार ना, ते भव्य दिव्य म्हणता येईल. एक कारण सूर्य उगवला की प्रकाश सोयीकडे पसरतो. सो सिंह राशी एखाद्या गोष्टीची भव्यता दाखवते. म्हणजे कलेचा जरी विचार करायचा म्हटला तरीसुद्धा तिथे जिथे म्हणता एक मोठं व्यासपीठ की जिथे तुम्ही उभं राहून कला तुमची सादर करताय, बराच ऑडियन्स आहे तुम्हाला ते बघण्यासाठी. किंवा खेळांचा जरी विचार केला, मैदानी खेळ बघितले जातात. मैदानी खेळ म्हणजे घरबैठे खेळ, मैदानी खेळ. दुसरं एक प्रेमाचं आहे, संततीचं आहे, उपासनेचं आहे. या रिलेटेड जर काही तुम्ही करण्याचा विचार करत असाल किंवा त्यामध्ये काही एक्सपॅन्शन करण्याचा विचार करत असाल, तर त्या दृष्टीने यश तर तुम्हाला डेफिनेटली मिळणार आहे. दुसरं म्हणजे त्यासाठी पूरक एक एन्व्हायरमेंट, एक प्लॅनेटरी ऊर्जा या पिरियडमध्ये आहे. सो तुम्ही या चौकटीतून बाहेर पडावं असं तुमचं हायर सेल्फ तुम्हाला सांगतात, एंजल्स तुम्हाला सांगतात. त्यासाठी ते तुम्हाला सतत नॉक करण्याचा प्रयत्न करतात, पण तुम्ही तुमच्या गोष्टींमध्ये गुरफटलेले आहात. आपण हे लाईट ऑफ द वर्ल्डचं कार्डसुद्धा जर हा मेसेज पण पाहूया. Though your life may be busy, the opportunity now presents itself for you to move into the higher awareness.
इट इज अ ग्रेट टाईम टू ओपन टू युअर हायर सेल्फ अँड ऑल इट्स विजडम अँड पॉवर्स. असं इथे हे या इथे सुद्धा सेम मेसेज आहे की आता जी ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला नॉक करते आहे ना, ती तुम्ही ॲक्सेप्ट करावी आणि पुढे जावा, असं इथे आहे. By taking real and regular action in knowing the wise and the radiant being, you are forever. जेव्हा तुम्ही ॲक्च्युली त्या गोष्टी करायला सुरुवात कराल, मी अर्धवटच वाक्य वाचलं बहुतेक. ओके हां. सो जेव्हा तुम्ही त्या गोष्टी ॲक्च्युली करण्याचा प्रयत्न कराल आणि त्यामध्ये एक रेग्युलर ॲक्शन घ्याल, त्याचवेळी तुम्हाला तुमचं खरं स्वरूप किंवा त्यामधली खरी तुमची पॉवर ही कळून येईल, असं इथे म्हटलेलं आहे. सो इथे तोच मेसेज आहे एक्सपॅन्शन्स रिलेटेड. सो 7 ऑफ स्वोर्ड्स हे काय तुम्हाला सांगतं की काही बाबतीमध्ये तुम्ही स्वतःची डिप्लोमॅसी वापरण्याची गरज आहे. हे 7 ऑफ स्वोर्ड हे इंडिपेंडन्सचं कार्ड आहे. हे कार्ड एक प्रकारे मून इन ॲक्वेरियस आहे. ॲक्वेरियस आपल्या कुंभ राशीतला चंद्र. सो इथे तुम्हाला कुंभ राशी 11व्या स्थानात पडते. सो 11वं स्थान हे पब्लिकचं स्थान आहे, पब्लिक रिलेशन, सोशल लाईफ. सो तिथे चंद्र आहे. सो तिथे तुम्ही एक्सपोज करा स्वतःला, इंडिपेंडन्स, स्वतंत्र व्हा. सो इथे सुद्धा तेच आहे ना. इथे मे बी तुम्ही आयसोलेशनमध्ये करताय, काहीतरी एकट्याने करताय, तुम्हाला मे बी ग्रुपिंगमध्ये काहीतरी करायचं आहे, युनियनमध्ये काही करायचं आहे. सो हाच मेसेज आहे इथे. सो तुम्ही सोशल डिप्लोमसी वापरा तुमची. आणि काही गोष्टी मे बी कदाचित तुमचा मुखवट्या पलीकडचा चेहरा एक्सपोज होऊ दे, लोकांना कळू दे, असं काहीच इथे एक मेसेज आहे जो तुम्ही झाकून पाहत आहे. मे बी या विचारांमुळे तो कुठेतरी झाकला जातो आहे. सो तो एक एक्सपोज होऊ दे. किंग ऑफ स्वोर्ड हे मिलिटरी इंटेलिजन्स आहे. सो इथे तुम्ही स्वतःचा एक रॅशनल माइंड वापरण्याची गरज आहे. खरं चांगलं काय, वाईट काय, सत्य काय आहे, काय करण्याची गरज आहे, या बाबतीत तुमचे विचार हे इंडिपेंडंट असले पाहिजे. कुठल्या गोष्टींनी ते इन्फ्लुएन्स असता कामा नये, असं किंग ऑफ स्वोर्ड सांगते. आणि त्यासाठी तुम्ही इंटिग्रेशनचं कार्ड काय सांगतं की तुम्ही बॅलन्स करा, स्वतःच्या मनाला बॅलन्स करा. कदाचित जर तुम्ही 2 गोष्टी एकावेळी हँडल करत असाल तर त्यामध्ये तुम्हाला एक बॅलन्स, कदाचित काहींना जर नोकरी करता करता एखादा व्यवसाय करायचा असेल, पार्ट टाईम करायचा असेल, असं असू शकतं. एकावेळी 2 गोष्टी, एकावेळी 2 ठिकाणी मे बी शिक्षणाचा जर विचार केला तरी कदाचित एकावेळी 2 ऑप्शन्स तुम्हाला हे करायचे, 2 ठिकाणी 2 डिग्रीज तुम्ही एकावेळी मिळवण्याचा प्रयत्न करत असाल, असं काही असू शकतं. सो इथे तुम्हाला इंटिग्रेशन, ते बॅलन्सिंग करण्याची गरज आहे. आणि त्यासाठी तुम्हाला एक मिलिटरी इंटेलिजन्स आहे. मिलिटरी इंटेलिजन्स म्हणजे नेहमी प्लॅन बी रेडी असणं गरजेचं आहे. जसं सैन्यामध्ये इंटेलिजन्स कसा वापरला जातो, एकतर जिंकण्यासाठीच निघायचं, आणि जर काही आपल्याला चाहूल लागली की आपल्याला कुठेतरी एखाद्या वेळी प्रॉब्लेम येऊ शकतो, तर तिथे प्लॅन बी रेडी असणं गरजेचं आहे. सो हा मिलिटरी इंडिया सगळ्या गोष्टी व्यवस्थित लॉजिक वापरून, आपलं लॉजिक अँड रिझनिंग वापरून सगळ्या गोष्टी करणं, पुढच्या गोष्टीचा आधीच वेध घेणं की कसं करता येईल, प्रॉब्लेम आला आहे तर काय त्याच्यावरती सोल्युशन काढता येईल, या सर्व गोष्टींचा पूर्ण प्लॅनिंगने एखादी गोष्ट करणं हे कार्ड दाखवतं. सो त्या दृष्टीने तुम्हाला बॅलन्सिंग करणं गरजेचं आहे. ही जी ऑपॉर्च्युनिटी आहे, बॉटम ऑफ द डे न्यू विजन आहे, न्यू विजन, न्यू पर्स्पेक्टिव्ह. बॉटम ऑफ द डे हे तुमचं स्वतःचं सबकॉन्शियस माइंड दाखवतं. सो सबकॉन्शियस माइंडमध्ये न्यू पर्स्पेक्टिव्ह म्हणजे तुम्ही काहीतरी नवीन घडवण्याचा प्रयत्न करता, नवीन पर्स्पेक्टिव्ह वापरण्याचा प्रयत्न आहे, त्या गोष्टीमध्ये काहीतरी नाविन्य आणण्याचा प्रयत्न करताय, हे इथे दिसतंच आहे. सो ते जे तुम्ही काय करण्याचा विचार करताय ना, त्याला इन कंजंक्शन मॅजिशियन आणि एम्प्रेसचं कार्ड आहे. सो ती गोष्ट पुढे जाऊन एक तुम्हाला खूप यश देणारी आहे. पण कधी माहिती आहे, मॅजिशियनचं कार्ड आहे त्यामध्ये. एम्प्रेसचं कार्ड यश दाखवतं, सक्सेस दाखवतं, ओव्हरऑल सक्सेस, ॲबंडन्स. पण थ्रू मॅजिशियन हे काय, एखाद्या गोष्टीवरती जेव्हा तुम्ही तुमचे स्किल्स वापराल
जेव्हा तुम्ही ॲक्च्युली त्याच्यावरती ॲक्शन घ्याल, इन्स्पायर्ड ॲक्शन, की तुमच्या मनामध्ये तुम्ही डिसिजन घेतलेला आहे आणि तुमचे सगळे तुम्ही एखाद्या गोष्टीवर फर्म आहात, एखादा निर्णय घेतला आहे, तुम्ही संकल्प सोडला आहे आणि तुम्ही त्याच्यावरती ॲक्शन घेतात, म्हणजे तुमचं तन मन सगळ्या गोष्टी फोकस आहेत, अशा प्रकारची इन्स्पायर्ड ॲक्शन जेव्हा तुम्ही त्या गोष्टीवर त्या पर्टिक्युलर विजन जे ठेवून तुम्ही जर ती इन्स्पायर्ड ॲक्शन घेणार असाल तर तुम्हाला एम्प्रेस हे कार्ड सांगतं की तुम्हाला त्यामध्ये यश मिळेल. डेफिनेटली एम्प्रेसचं कार्ड सांगतं. दुसरं म्हणजे एम्प्रेसचं कार्ड तुम्हाला सांगतं की तुम्ही स्वतःला एक्सप्रेस करा, बी बोल्ड. आणि तुम्ही एम्प्रेसचं कार्ड हे निसर्ग आहे. एम्प्रेस ही आपला राजवाडा सोडून निसर्गामध्ये येऊन बसलेली आहे. सो तिने एक ॲक्च्युली रायडर बेटचा जर तुम्ही त्या कार्डचा विचार केला ना, तर एम्प्रेस एका बगीच्यामध्ये किंवा निसर्गाच्या सानिध्यात बसलेली आहे. ती त्या एका राजवाड्यात, बंदिस्त राजवाड्यात नाही आहे. सो तुम्ही स्वतःला इथे सांगायचा उद्देश आहे की तुम्ही स्वतःला एक्सपोज करा, तुमच्या कला ज्या आहेत. एम्प्रेस ही कला आहे, कारण हे विनसचं कार्ड आहे. सो इथे कलात्मकता आहे. सो तुमची कलात्मकता ही एक्सपोज होऊ द्या. त्या दृष्टीने तुम्ही ॲक्शन घेण्याचा प्रयत्न करा. सो ही जी कंडिशन आहे ना, यातून तुम्हाला बाहेर येण्यासाठी एक स्वतःचं विजडम वापरण्याची गरज आहे. किंवा मग एक नथिंगनेसचं कार्ड हे ना, एक प्रकारची तुम्ही त्या डिफिकल्ट सिच्युएशनमधून पास ऑन होत आहे, कारण इन कंजंक्शन टू आहे. हायरोफंट दाखवतो की तुम्ही एका डिफिकल्ट फेजमधून जात आहे किंवा काहीतरी एक स्वतःचं नॉलेज वापरून स्वतःला ग्रो करण्याचा प्रयत्न करत आहे. हे कारण काय, हायरोफंट आहे ना, हे धर्मगुरू आहेत आणि धर्मगुरूच्या पोस्टपर्यंत किंवा त्या लेवलपर्यंत जाण्यासाठी एक बऱ्याच गोष्टी खूप स्ट्रगल करावं लागतं. ते सर्वसाधारण नाही, त्यासाठी खूप तपस्या म्हणता येईल किंवा खूप मेडिटेटिव्ह पॉवर वगैरे वापरावी लागते. हे जे सबकॉन्शियस सुपर कॉन्शियस जर कनेक्शन घ्यायचं असेल तर. सो ही डिफिकल्ट सिच्युएशन आहे, स्ट्रगलिंग पिरियड आहे. हा स्ट्रगलिंग पिरियडमधून जाताना तुम्ही स्वतःला एका विचारामध्ये, तुम्ही तुमच्या विचारांमध्ये स्वतःला कुठेतरी बांधून घेतलं आहे. सो उगाचच किंवा त्याचा अविचार होतो आहे. तुम्ही जे काही करण्याचा प्रयत्न करता ना, त्यामध्ये आणि त्यातून तुम्हाला स्वतःचं विजडम वापरून एक मार्ग काढण्याची गरज आहे. तिथे बॅलन्सिंग करण्याची गरज आहे, कारण हे कार्ड ह्याच्यानंतरचं आहे. सो हे बॉटम ऑफ द डेक आहे. सो जिथे तुम्हाला बॅलन्सिंग करणं गरजेचं आहे असं आहे. सो तो जो काही तुम्ही आता नवीन गोष्ट करू इच्छित आहात, मग कुठल्याही क्षेत्रामध्ये असेल, जे काही तुमच्या हातात आहे, पण इथे करिअर हे जास्त फोकस्ड आहे. करिअरबद्दल किंवा एखादा प्रोजेक्ट असेल किंवा नवीन काही बिझनेस असेल किंवा कलेच्या दृष्टीने काही करत असेल, कारण लिओ रास आहे, कलेच्या दृष्टीने काही करत असाल, धनुरास आहे. सो धार्मिकता दृष्टीने काही करण्याचा किंवा तुम्हाला लांबचा प्रवास करायचा असेल तर त्या दृष्टीने कुठल्याही बाबतीत किंवा पंचम स्थान आहे, बौद्धिकदृष्ट्या तुम्ही काही पैसा मिळवण्याचा प्रयत्न करा. पंचम स्थान मुळात काही बाबतीत बौद्धिकदृष्ट्या आपण तसं इथे बघितलं तर रेस किंवा लॉटरी किंवा जुगार अशा पण या गोष्टींचा पण पंचम स्थान दर्शवतं. पण कुठल्याही बाबतीत बौद्धिकदृष्ट्या जर तुम्हाला काही मिळवण्याचा प्रयत्न करत असाल तर त्यासाठी सुद्धा फेवरेबल पिरियड आहे असं म्हणता येईल. हा सो तुम्हाला एंजल्स किंवा तुमचे हायर सेल्फ हे सांगतात की एका चौकटीमध्ये बांधून न राहता तुम्ही काहीतरी एक्सपोज करा. हा माउंटन आहे, हा माउंटन एक प्रकारे तुम्हाला हा सर करायचा आहे असं म्हणता येईल किंवा तुम्हाला एक उंची गाठायची मे बी तुमच्या करिअरमध्ये असेल. सो स्वतःचं विश्व असं संकुचित करू नका, एक्सपोज व्हा असा इथे. बी बोल्ड अँड मेक द फर्स्ट मूव्ह अँड यू आर रेडी फॉर मोर. हे दोन्ही मेसेजेस एंजल्स तुम्हाला सांगतात, एंजल गायडन्स आहे. सो पाईल नंबर 1 तुम्हाला रीडिंग कसं वाटलं ते सांगा. आवडलं असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असंच पाहत राहा. थँक्यू. पाईल नंबर 2 तुमचं रीडिंग स्टार्ट करूया. तुमचं कार्ड आहे द शमनचं आणि राशींची चिन्ह कुंभ रास, मकर रास, मीन रास आणि लिओ म्हणजे सिंह रास. तुमची काही कार्ड्स ड्रॉ करूया. स्पिरिट्सना तुम्हाला काय सांगायचं ते पाहूया.
8 of scroll, path unknown. Surrender to the divine. Full moonचा message आहे. Surrender to the divine. This is a blessing in disguise. Be patient and have faith that your angels have this situation under control. What will come is far better than you dare to dream. असा मेसेज आहे. आर्केंजल मायकल यांचा मेसेज आहे. Discovery, confusion, surprise villain. Saturn in Gemini, concentration. Saturn in Pisces, loss. सॅटर्नची एनर्जी आहे इथे. एट ऑफ कप्स पहिलं कार्ड आहे. दुसरं जस्टिस आहे. नंतर मून आहे. द फूलचं कार्ड आलं आहे. टेन ऑफ स्वॉर्ड्स, द सन, क्वीन ऑफ स्वॉर्ड्स आणि बॉटम ऑफ द डेक एट ऑफ वॉन्ड. अजून एक कार्ड आपण कन्सिडर करूया बॉटम ऑफ द डेकचा, एस ऑफ वॉन्ड. बॉटम ऑफ द डेक या दोन कार्ड्सचा आपण विचार करतो आहे. फर्स्ट तर आहे एट ऑफ वॉन्ड. एट ऑफ वॉन्ड ही गतिशीलता दाखवते, एखादं कम्युनिकेशन. जनरली एट ऑफ वॉन्डवरून कम्युनिकेशन, संवाद बघितला जातो. मग हा सबकॉन्शियस माइंड आहे तुमचं. सबकॉन्शियस माइंडमध्ये काहीतरी कम्युनिकेशन आहे किंवा काहीतरी डाउनलोड आहे, काय कुठला तरी विचार, एखादी आयडिया इन कंजंक्शन टू एस ऑफ वॉन्ड आहे. सो काहीतरी क्रिएटिव्ह, काहीतरी तुम्ही इमॅजिन केलं आहे, काहीतरी तुमच्या एक मनामध्ये एक जे त्याला, आणि ह्या बॉन्डला पालवी आहे बघा. सो कुठेतरी ही इच्छा एक तग धरते आहे तुमच्या मनामध्ये म्हणता येईल, फुलते आहे. एखादी इमॅजिनेशन असेल, कारण वॉन्डचे इमॅजिनेशन्स आहेत.
एखादी क्रिएटिव्ह आयडिया असू शकते. सो त्यावरती मे बी तुमच्या नजरेच्या टप्प्यात आहे काही गोष्टी तुम्ही डिस्कवर केलेल्या आहे, किंवा कदाचित अजून एखादी गोष्ट मिळवण्यासाठी मनाने उचल खाल्ली असेल. मे बी तुमच्या काहीतरी करण्यासाठी मनाने उचल खाल्ली आहे. तुमच्या नजरेच्या म्हणता येईल की तुम्ही एखादी आयडिया तुमच्या मनामध्ये आली आहे, एखादी गोष्ट करावीशी वाटली आहे असं म्हणता येईल. डिस्कवरीचं कार्ड सांगते. पण ती गोष्ट अजून सारी तुमच्यापासून फार लांब आहे. सोबतची कार्ड कन्फ्युजन आणि सुपर बिलियन ही जी कार्ड दाखवत आहेत की पण त्या बाबतीमध्ये तुमच्या मनामध्ये फार कन्फ्युजन आहे. एखाद्या दोन मत आहेत, मे बी कदाचित दुमत आहे, किंवा तुमच्या दोन्ही मनांमध्ये त्याबद्दल झगडा आहे. सबकॉन्शियस दोन्ही मनामध्ये त्यामध्ये झगडा चालू आहे, कन्फ्युजन चालू आहे त्या बाबतीत. तुम्हाला एका बाजूला ती गोष्ट खुणवते आहे, ॲट्रॅक्ट करते आहे, पण त्या बाबतीत एखादं द्वंद्व पण आहे मनामध्ये. सरप्राईज विलनचं कार्ड सांगते की तुमची शॅडो आहे ना, शॅडो साईड ही तुम्हाला कुठेतरी अटकाव करते असं दिसतं आहे. कारण हे बाकीचे कार्ड काय सांगतात की पाथ अननोन, म्हणजे एखादा तुम्ही जे काही तुमचं ध्येय आहे, मे बी कदाचित त्या दिशेने जाण्यासाठी तुम्ही एखादा रस्ता घेतला असेल, तुम्ही जात आहे, पण तुम्हाला असं दिसतं की काही अजून 1-2 वाटा तिथे निघालेल्या आहेत, अजून 1-2 वाटा आहेत. पण त्यामुळे तुम्ही संभ्रमात आहात की त्या वाटा आपण त्या वाट्याने जायचं की नाही, या नवीन वाट्याने जायचं की नाही, की आपला रोजचा जो आहे सोयीचा आहे तोच आपण धरावा. सो हे जे नवीन मार्ग दिसत आहेत हे अननोन आहेत. पण मे बी कदाचित दिस इज ब्लेसिंग इज डिस्गाईज. कदाचित त्या वाट्याने मे बी कदाचित तुम्हाला जे हवं आहे, जे मिळवायचं आहे ते कदाचित लवकर मिळवता येईल असंही असू शकेल. किंवा त्या वाटेने गेल्यानंतर मे बी कदाचित तुम्हाला एक सगळ्या दृष्टीने प्रॉस्पेरिटी मिळू शकेल, किंवा जे हवं ते मिळू शकेल. मे बी तुम्ही जे डिस्कवर केलं आहे, जी तुमची इच्छा आहे मिळवण्याची, ती कदाचित मिळण्याचे चान्सेस आहेत. पण त्यामुळे तुम्ही संभ्रमात आहात, तुमच्यामध्ये कन्फ्युजन आहे, कारण तो वाट सोयीची नाही आहे आणि तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनमध्ये आहात सध्या. एका पर्टिक्युलर मार्गाने तुम्ही जर जात असाल किंवा काय. सो इथे एंजल्स सांगतात, इथे फुल मूनचा मेसेज आहे सरेंडर टू द डिवाइन. अशा वेळी तुम्ही डिवाइनला सरेंडर करा, म्हणजे युनिवर्सला सरेंडर करा तुम्ही जे काही तुम्हाला. आणि इन कंजक्शन टू शमनचं कार्ड हे काय, शमन ही जी आर्केटाईप आहे ही ह्या पर्सनॅलिटीपर्यंत, ही पर्सनॅलिटी जर जगायची असेल तर त्यासाठी काय करावं लागेल. आधी मुळात 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक तर तितका अभ्यास असणं गरजेचं आहे शमन ह्या पर्सनॅलिटीचा. त्या क्षेत्रामध्ये जे काही आहे, गूढशास्त्र असेल किंवा काय, त्यामध्ये खूप खोलवर अभ्यास आहे. ती व्यक्ती मेंटर आहे, ती एवढा अभ्यास आहे की ती ते ज्ञान देऊ शकते, इतका अभ्यास आहे. दुसरी गोष्ट प्रॅक्टिकॅलिटी आहे. ॲक्च्युली ती गोष्ट प्रॅक्टिसमध्ये त्याची सतत प्रॅक्टिस करणं आणि हिलिंग करणं, ते जे ज्ञान आहे ते ज्ञान स्वतःसाठी, स्वतःच्या हिलिंगसाठी आणि दुसऱ्यांच्या हिलिंगसाठी, या दोन्हीसाठी वापरणं. आणि तिसरी गोष्ट, शमन हे आर्किटाईप आहे की त्याचा एक ॲक्सेस आहे अंडरवर्ल्डला, किंवा जे गूढ आहे म्हणता येईल, ते एक वेगळं रिल्म म्हणता येईल, तिथे एक ॲक्सेस आहे. आणि तो ॲक्सेस मिळवण्यासाठी सुद्धा एक प्रकारची प्रॅक्टिस किंवा एक प्रकारचा अभ्यास हा करून ते कुठेतरी कनेक्शन मिळालेलं आहे. सो कुठलीही गोष्ट साध्य करण्यासाठी मे बी या सगळ्या गोष्टी, मग ही पर्सनॅलिटी असो किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये असो, मुळात त्या गोष्टी साध्य जर करायचं असेल, त्याच्यामध्ये मास्टरी करायची असेल, मास्टर आहे
मास्टरी करायची असेल तर आधी त्यातलं नॉलेज पूर्ण असणं गरजेचं आहे. मग ते नॉलेज मिळवणं गरजेचं आहे की जेणेकरून ते देऊन आपण आपलं आणि इतरांचं हिलिंग दोन्ही करू शकतो. आपण म्हणतो ना, ज्ञान दिलं की वाढतं, आपलं पण वाढतं, तसं आहे ते. सो हिलिंग फक्त समोरच्याचं होत नाही, ते हिलिंग आपलंही होतं. आणि एक कुठेतरी कनेक्शन, डिव्हिनिटीचं कनेक्शन. कारण शमन ह्या आर्किटाईपच्या अंडर अशा व्यक्ती येतात याच्याशी कनेक्टेड असलेल्या किंवा साधर्म्य असलेल्या अशा व्यक्ती आहेत, जसं पोएट आहेत, गायक आहेत. बराच रियाज करावा लागतो, खूप रियाज करावा लागतो आणि एक सातत्यपूर्ण प्रॅक्टिस करावी लागते. त्यातलं पूर्ण नॉलेज असायला पाहिजे. आणि कुठेतरी ही कला जी आहे ही डिव्हिनिटीशी कनेक्टेड आहे. तुम्ही जेव्हा एखाद्या ठराविक एखाद्या कलेमध्ये फोकस होता तेव्हा कुठेतरी डिव्हिनिटीशी कनेक्शन मिळतं असं. सो हे दुसरे सर्जन म्हणता येईल किंवा की तिथे खूप कॉन्सन्ट्रेशनची गरज आहे. जरा जे हा तिकडचा तिकडे झाला तर समोरच्याच्या जीवावर बेतू शकतं. सो तिथे एक प्रॅक्टिस असणं, कॉन्सन्ट्रेशन असणं, फोकस एफर्ट्स असणं इथे गरजेचं आहे. सो अशा प्रकारचे जे काही प्रोफेशन्स आहेत ना ते ह्या शमन याच्याशी साधर्म्य साधणार आहेत. सो हे आर्किटाईप हे प्रतिमात्मक आहे. मग याचा विचार आपण आपल्या करिअरच्या दृष्टीने सुद्धा करू शकतो. करिअरमध्ये तुम्हाला एखाद्या गोष्टीमध्ये तुम्ही फोकस राहिला, सातत्यपूर्ण प्रयत्न करत राहिला, त्यामधलं पूर्ण ज्ञान जर तुमच्याकडे असेल ओव्हरऑल, तर त्यामध्ये एक मास्टरी गाठून एखादे चांगलं ध्येय सहजपणे गाठता येणं शक्य आहे. सो इथे असं दिसतं आहे की काही बाबतीमध्ये तुमच्या मनामध्ये एखादी आयडिया एक रुंजी घालते तुमच्या मनामध्ये, एखादी आयडियाचं डाउनलोडिंग झालेलं आहे की ते करावं असं, कुठेतरी काहीतरी करावं असं तुम्हाला वाटतं आहे क्रिएटिव्ह. पण त्या दृष्टीने मे बी काहीतरी कन्फ्युजन आहे किंवा तुमची शॅडो साईड तुम्हाला अडवते. कारण तो रस्ता जो आहे, ते जे काही आहे ते त्याबद्दल तुम्हाला अजून पूर्ण माहिती नाही आहे. सो इथे शमनचं जे कार्ड आहे तुम्हाला सांगतं, त्याद्वारे एंजल्स तुम्हाला सांगू इच्छितात तुम्हाला हा मार्ग जर नवीन घ्यायचा असेल तर त्याचं पूर्ण नॉलेज मिळवणं गरजेचं आहे. त्यामध्ये पूर्ण प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. सो ही एक प्रकारे ब्लेसिंग इन डिस्गाईज. म्हणजे काय, तुम्ही ह्या सगळ्या एफर्ट्स घेणार म्हणजे एक प्रकारचे ते कष्टदायकच आहेत. एक नवीन वाट जो तुम्ही फॉलो करणार म्हणजे तिथे तुम्हाला अननोन आहे ते, त्यामुळे किती काय पुढे समोर तुम्हाला फेस करावं लागेल याची तुम्हाला आता या क्षणी कल्पना नाही आहे. पण पुढे जाऊन मे बी तोच मार्ग, भले थोडेफार तुम्हाला त्यामध्ये त्रासदायक किंवा काही गोष्टी सहन जरी कराव्या लागल्या तरी मे बी त्यातून तुम्हाला कदाचित काही भव्य दिव्य मिळू शकतं, फायदे मिळू शकतात असं. सो ब्लेसिंग इन डिस्गाईज आहे असे. सो इथे या बाबतीत तुम्ही सरेंडरला डिवाईन करा, विश्वास ठेवा युनिवर्सवरती आणि झोकून द्या, असा कुठेतरी एक मेसेज आहे. द फूलचं कार्ड आहे. सो ही नवीन सुरुवात करा. फूलचं कार्डसुद्धा हे सांगतं की परमेश्वरावरती विश्वास ठेवून ही नवीन सुरुवात आहे. कोणतरी तुम्हाला अडवतं आहे तिथे, पण तिथे दुर्लक्ष करून तुम्ही ही वाट घ्या, ही सुरुवात करा तुमच्या लाईफमध्ये. तुम्ही काहीतरी इवन 8 ऑफ कप्ससुद्धा हे सांगतं. 8 ऑफ कप्स तुम्हाला सांगतं आहे की मे बी ही पण सॅटर्न इन पायसेसच आहे एनर्जी, आणि ही पण सॅटर्न इन पायसेस लॉसची एनर्जी आहे. सॅटर्न इन पायसेस मे बी कुठल्या तरी बाबतीमध्ये म्हणजे अनिश्चित किंवा अननोन ठिकाणी तुम्ही प्रवास करताय, सुरू करण्याचा विचार करताय. मे बी कदाचित तुम्हाला काही गोष्टी सोडाव्या लागतील मे बी मागे, किंवा एखादं पॅशन जर तुम्ही फॉलो करत असाल तर काही गोष्टीबाबत तुम्हाला तडजोड करावी लागेल. पण ती जी सुरुवात आहे ती पुढे जाऊन तुम्हाला बरंच काही देणारी आहे मे बी. कदाचित इथे सॅटर्न इन जेमिनी आणि सॅटर्न इन पायसेस या 2 एनर्जी आहेत. आता सॅटर्न हा ग्रह आहे ना, पापग्रह आहे. सॅटर्न ज्या स्थानामध्ये असेल त्या स्थानामधलं जे कारकत्व असतं ना त्याच्यावरती कंट्रोल ठेवण्याचा प्रयत्न करतो.
सो इथे सॅटर्न इन जेमिनी आहे. जेमिनी ही बुधाची रास आहे. सो बुध म्हणजे बौद्धी, आपलं वक्तव्य या सगळ्यावरती, आणि मुळात जेमिनी ही द्विस्वभाव रास आहे. सो काही बाबतीमध्ये थोडंसं इनडिसिजन असणारी पण आहे. मत बदलतं काही वेळा. काही वायू तत्वाची रास आहे, काही वेळा मत बदलतं. एका मतावरती ठाम राहता येत नाही, अशा प्रकारचे. सो इथे सॅटर्न आहे. सो इथे कॉन्सन्ट्रेशन आहे. म्हणजे आता बुद्धीवरती एक थोडाफार वचक आहे असं म्हणता येईल. सो ही एनर्जी आहे. ही एनर्जी घेऊन तुम्हाला पुढे प्रवास करता येईल. ही एनर्जी सध्या आहे. दुसरं म्हणजे सॅटर्न इन पायसेस आहे. आता 6, 8, 12 ही पापस्थान आहेत, पण इथे जर पापग्रह बसले ना तर ते काही प्रमाणात आपल्याला चांगली फळं देतात. म्हणजे मुळातच स्पायसेस हा 12व्या स्थान आहे, मीन रास जिथे कालपुरुष कुंडलीमध्ये पडते. ही एक प्रकारे म्हणता येईल की अडथळ्यांचं स्थान आहे. ते सगळ्या प्रकारच्या गूढ गोष्टींचं अडथळ्यांचं स्थान आहे. शिक्षा, दंड या सगळ्या गोष्टींचं स्थान आहे. पण तिथे सॅटर्न आहे. तो सॅटर्न असल्यामुळे मुळात मीन रास जी आहे ती अंडरस्टँडिंगची, सिम्पतीची रास आहे, सॅक्रिफाईसची रास आहे. सो या सगळ्या गोष्टींना सॅटर्न हा पोषक आहे. सो तुम्ही जर एखादी गोष्ट करणार असाल, काही गोष्टी की ज्याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी एक प्रकारे जनसेवा असेल किंवा कुठेतरी सेवाभाव असेल, कारण हे स्थान हॉस्पिटल वगैरेच आहे. सो हे सेवाभाव आहे. अशा ठिकाणी की जिथे सेवा दिली जाते, एक प्रकारे म्हणता येईल की कुठलीही अपेक्षा न ठेवता निरपेक्ष सेवा, अशा पद्धतीने या गोष्टींना सॅटर्न हा कम्फर्टेबल ग्रह आहे. कारण तो फार दीनदुबळ्यांचा ग्रह आहे असं म्हणता येईल. समाजातला खालच्या स्तराच्या लोकांचा, वृद्धांचा, या सगळ्यांच्या फेवरमधला ग्रह आहे. सो तुम्ही जर काही जनसेवेच्या दृष्टीने काही करत असाल, सेवाभाव ठेवून जर तुम्ही काही करत असाल, तर त्या दृष्टीने ही जी एनर्जी दिसते ना ही अत्यंत चांगली आहे. सो एंजल्सचं यासाठी असं म्हणणं आहे की तुम्ही तुमचे विचार एक प्रकारे बॅलन्स करा, सत्य फॉलो करा. म्हणजे ते जे योग्य आहे, ही जी शॅडो साईड आहे ना याचा कुठेतरी याच्यावरती कंट्रोल घेण्याचा प्रयत्न करा. तुम्ही स्वतःला बॅलन्स करण्याचा प्रयत्न की यामध्ये, की जेणेकरून आता जे काही तुमच्या 10 ऑफ स्पोर्ट्स हे विचारांमुळे होणारं नुकसान दर्शवतं. 10 ऑफ स्पोर्ट्स सॉरी सो ही जी एक द्विधा परिस्थिती आहे असं म्हणता येईल की त्याच्यावरती एक बॅलन्स करणं गरजेचं आहे असं इथे एंजल्स सांगतात. की कारण यामधून जी अल्टिमेट जे आहे ते सक्सेस आहे. द सनचं कार्ड आहे म्हणजे सक्सेस आहे. सो सगळ्या गोष्टीची क्लॅरिटी मिळेल. पण या गोष्टीला कुठेतरी सुरुवात व्हायला हवी. क्वीन ऑफ स्वोर्ड आहे. सो इमोशन्स बाजूला ठेवून काही गोष्टींवरती विचार स्वतंत्र करणं गरजेचं आहे. विचारांमध्ये स्वातंत्र्य आणणं गरजेचं आहे. आणि इमोशन्स बाजूला ठेवून डिसिजन घेणं, हा टफ डिसिजनचं कार्ड आहे क्वीन ऑफ स्वोर्ड. सो टफ डिसिजन घेणं गरजेचं आहे. ही जी तुमची शॅडो साईड आहे ना, जी तुम्हाला अडव पाहते या पुढे जाण्याच्या दृष्टीने, तर त्यावरती विचारांना एक रॅशनल विचार करून तुम्ही एक प्रॉपर डिसिजन घेणं गरजेचं आहे. टफ डिसिजनचं कार्ड्स आहे हे क्वीन ऑफ स्वोर्ड. सो एक सिमिलर मेसेज फाईल नंबर 1साठी सुद्धा होता. सो इथे हे मे बी तुमच्या करिअरमध्ये असू शकतं किंवा इतर कुठल्याही बाबतीत असेल. ही नवीन सुरुवात कुठल्याही बाबतीत असू शकते. करिअर असेल, अध्यात्म असेल, मे बी एखादं नवीन रिलेशनशिप असू शकते. करिअरमधली रिलेशनशिप असेल, बिझनेस रिलेशनशिप असू शकते. सो हा एक मेसेज मला ह्या स्प्रेडमध्ये दिसतो आहे.
पाईल नंबर 2, तुम्हाला जर रीडिंग आवडलं असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असंच पाहत. थँक्यू. पाईल नंबर 3, तुमचं रीडिंग स्टार्ट करूया. तुमचं कार्ड आहे हिलरचं आणि राशींची चिन्ह आहे वृषभ रास, कर्क रास, मेष रास आणि धनु रास. तुमचे कार्ड ड्रॉ करूया. फर्स्ट कार्ड आहे 8 ऑफ कीज, द मास्टर आर्टिझन. Open up to your spiritual gifts. Remember that your true nature is spiritual, not physical. The angels are sending you messages to guide your soul's growth. Authority figure, dream. A win-win outcome is forecast. Full moon in Libra. Mercury in Aquarius, originality. And Jupiter in Pisces, seduction. टॅरो कार्ड्स पाहूया कोणते येतात. बॉटम ऑफ द डेक डेव्हिल. हे पण कार्ड आपण कन्सिडर करूया फुलचं. टेन ऑफ कप्स, किंग ऑफ स्वोर्ड, 4 of sword, 7 of wand, 4 of pentacles, the hierophant, the hangman, the devil and the fool.
मला यावेळच्या तिन्ही पाईलमध्ये एक प्रकारे सिमिलर मेसेज दिसतो आहे की काहीतरी नवीन सुरुवात करायची आहे, पण मे बी काहीतरी रिस्ट्रिक्शन्स येऊ घातलेले आहेत आणि त्यासाठी हा गायडन्स आहे. पण ओव्हरऑल हा ही थर्ड पाईल आहे ना, ही मला आता आर्केंजल मायकल यांचा जो मेसेज आहे आणि हे जे कार्ड्स आहेत, या कार्ड्सवरून तर मला असं वाटतं की हा पूर्ण मेसेज हा स्पिरिच्युअल आहे, अध्यात्माशीच रिलेटेड आहे. मुळात पहिलं जे कार्ड आहे ते हिलरचं कार्ड आहे. सो हिलिंग आहे. बरेचदा आपण द हिलर हे कनेक्टेड असतात सगळ्या गूढशास्त्रांशी, सगळ्या मिस्टिकशी. त्या पॉवर्स असतात की त्या पॉवर्स जेव्हा आपल्याकडे येतात, हिलिंग पॉवर्स, मग कुठलंही गूढज्ञान असो किंवा एक प्रकारे एनर्जी वापरून जे काही हिलिंग केलं जातं, जसं म्हणता येईल रेकी हिलिंग वगैरे, की जिथे ही जी प्राण ऊर्जा आहे त्याचा वापर होतो हिलिंग करण्यासाठी. जसं आपले सप्तचक्र आहे, त्यांचं ॲक्टिवेशन केल्यानंतर, त्यांचं बॅलन्सिंग केल्यानंतर आपण हील होतो. सो ही जी हिलिंगची एनर्जी आहे ना, ही या स्प्रेडमध्ये दिसते. मास्टर आर्टिझनचं कार्ड दाखवतं की ही जी व्यक्ती आहे, हे सगळे शिकाऊ कामगार आहेत आणि त्यांना एक हे जे मास्टर आर्टिझन आहेत, हे त्यांच्या हातामध्ये एक प्रेशियस खडे त्यांना देत आहेत. सो एक जे ज्ञान आहे, ते प्रेशियस ज्ञान तुम्हाला काहीतरी देऊ केलेलं आहे. आणि कोण देतं तर डिवाईन लव आहे. ते 10 ऑफ कप्स. मुळात 10 ऑफ कप्सचं कार्ड हे डिवाईन लव म्हणजे इथे पूर्ण सगळे 10 कप्स आहेत. कप्स हे आपले इमोशन्स आहेत, भावना आहेत, एनर्जी आहे. सो इथे 10 ऑफ कप्स आहेत. सो इथे परमेश्वराचं तुमच्यावरती वरदहस्त आहे असं म्हणता येईल, किंवा तुमचा कनेक्शन आहे डिव्हिनिटीशी, पूर्ण कनेक्शन तुम्ही साधलेलं आहे असं म्हणता येईल. सो ओपन अप युअर स्पिरिच्युअल गिफ्ट, हा जो मेसेज आहे ना, कुठेतरी तुमची सुरुवात झालेली आहे आणि आता पुढे जाऊन तुम्ही काहीतरी करावं त्या दृष्टीने. ते जे स्पिरिच्युअल गिफ्ट्स आहेत ते वाढवावेत असं एंजल्स सांगतात, की तुमचं नेचर हे स्पिरिच्युअल आहे, फिजिकल नाही आहे. सो एंजल्स आर सेंडिंग यू द मेसेजेस टू गाईड युअर सोल्स ग्रोथ. सो तुमची सोलची पॉवर वाढवण्यासाठी काही बाबतीत जी ही तुमची नवीन सुरुवात आहे, तुम्हाला झोकून द्यायचं आहे. यामध्ये द फुलचं कार्ड सांगतं युनिवर्सवरती विश्वास ठेवून तुम्हाला हे रिस्क घ्यायचे, तुम्हाला झोकून द्यायचे आहे ही एनर्जी मिळवण्यासाठी, ही पॉवर मिळवण्यासाठी. पण कुठेतरी बॉटम ऑफ द डेव्हिलचं कार्ड हे तुमचं सबकॉन्शियस माइंड आहे. ते तुम्हाला कुठल्या तरी अटॅचमेंटमध्ये किंवा बांधून ठेवण्याचा प्रयत्न करतं आहे, कुठल्या तरी भीतीमध्ये किंवा काही अटॅचमेंट असतील किंवा काही. सो ही एक निगेटिव्हिटी आहे द डेव्हिलचं कार्ड. सो कुठली तरी मनात निगेटिव्हिटी, भीती असेल, एन्झायटी असेल, त्यामध्ये तुम्हाला इथून पुढे जाता येत नाही आहे, त्यामुळे ती नवीन सुरुवात करता येत नाही आहे. ते एंजल्सचं असं सांगणं आहे की मे बी तुम्ही स्वतःला रिअलाईज केलेलं आहे. द ड्रीमचं कार्ड सांगते आहे, ड्रीममध्ये झोपून आपण उठतो तेव्हा एक प्रकारे त्या आपल्याला वास्तवाचं भान होतं. सो इथे हे ऑथॉरिटी फिगरचं कार्ड हे हे नेत्र दाखवलं आहे ना, एक प्रकारे थर्ड आय आहे की तुम्ही स्वतःला रिअलाईज केलेलं आहे. मे बी कदाचित तुमची थर्ड आय ॲक्टिवेट असेल आणि तुम्हाला आता त्या गोष्टीचं ज्ञान झालेलं आहे. पण ह्या ज्या पॉवर्स आहेत त्या तुम्हाला अजून इन्क्रीज करण्याची, की जेणेकरून तुम्ही स्वतःचं तसेच इतरांचं हिलिंग करू शकता. आणि ही पॉवर तुम्हाला युनिवर्स देऊ करत आहे.
स्वतःहून ह्या पॉवर्स तुम्हाला देऊ करत आहे असं आहे. सो मर्क्युरी इन ॲक्वेरियस ओरिजिनॅलिटी आणि ज्युपिटर इन पायसेस सिडक्शन. आता ज्युपिटर इन पायसेस ही जी एनर्जी आहे ना, पायसेस मुळात ही 12व्या स्थानामध्ये आहे रास कालपुरुष कुंडलीमध्ये. आणि 12व्या स्थान हे आपले हिडन स्ट्रेंथ असतात, युनिव्हर्सल कॉन्शियसनेस. ही जी पूर्ण प्राण ऊर्जा कॉस्मसमध्ये भरून राहिलेली आहे, आपल्यामध्ये ती आपल्या पृथ्वी तलावरती प्रत्येक घटकांमध्ये ती आहे. सो एक प्रकारे इंटरनेटचं कसं जाळं असतं त्या प्रकारे एक मोठा सुपर कॉम्प्युटर असतो, त्याला ते सगळे कॉम्प्युटर कनेक्टेड असतात. त्याप्रमाणे हा ही जी युनिव्हर्सल कॉन्शियसनेस आहे, हा प्रत्येक चराचरामध्ये प्रत्येक वस्तूमध्ये एक प्रकारचं ते जाळं आहे. आणि ज्युपिटर इन पायसेसची एनर्जी असं दाखवत आहे की आता ते युनिव्हर्सल कॉन्शियसनेस ही जी एनर्जी आहे, ज्युपिटर ही सगळ्या गोष्टीमध्ये वृद्धी करतो. सो ही पायसेस ही रास ही युनिव्हर्सल कलेक्टिव्ह आपलं कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस दाखवतं. सो त्यामध्ये वृद्धी होण्याचे तुमचे आताची परिस्थिती आहे, आताचा जो काळ आहे त्यामध्ये तुम्हाला त्या गोष्टीचं कनेक्शन मिळेल, तुम्हाला त्या डिव्हिनिटीचं कनेक्शन मिळण्याचे चान्सेस आहेत. सो आणि ही ओरिजिनॅलिटी हे काय आहे, हे ओरिजिनॅलिटी म्हणजे तुम्हाला तुमचं खरं स्वरूप, तुमचं सेल्फ रिअलायझेशन त्यामुळे घडू शकतं. तुम्हाला त्या पॉवर्स मिळू शकतात. तुम्हाला मे बी या हिलिंग पॉवर्सचा वापर तुम्ही स्वतःला हील करण्यासाठी तसेच इतरांना हील करणार. कारण ही ॲक्वेरियस ही कुंभ राशी ही 11व्या स्थानामध्ये आहे. 11वं स्थान ही पब्लिकचं आहे. सो पब्लिक कनेक्शन, सोशल कनेक्शन्स आहे. सो तिथे ही एनर्जी आहे. सो तुम्हाला तिथे ही एनर्जी वापरायची असेल मे बी. सो ही तुम्ही स्वतःला हील करण्यासाठी तसेच इतरांना, समाजाप्रती तुमची जी बांधिलकी आहे ती प्रूव्ह करण्यासाठी असेल. फुल मून इन लिब्रा आहे. लिब्रा रास ही मुळातच बॅलन्स आहे. सॅटर्नची आवडती रास आहे, शुक्राची असते तरी पण सॅटर्नची आवडती रास आहे. आणि उच्चीचा होतो तुळेमध्ये. सो विन विन आउटकम इज फोरकास्ट हे जे आहे ना कार्ड, हे दाखवते की या गोष्टी आता तुमच्यामध्ये एक बॅलन्सिंग होतं आहे. आता हे जे रिअलायझेशन आहे, ही कुठेतरी कनेक्टिव्हिटी थोडीफार मिळालेली आहे तुम्हाला. थर्ड आय चक्रा हे तुमचं ॲक्टिवेट आहे. त्यामुळे एक बॅलन्सिंग आहे की तुम्ही अजून पॉवर्स की आता स्पिरिच्युअल गिफ्ट तुम्ही ॲक्सेस करू शकता. तुमचं रिअल नेचर, तुमचं रिअल पॉवर्स जे काय आहे ते तुम्ही ॲक्सेप्ट करू शकता. तर फुलचं कार्ड सांगतं की तुम्हाला हे थोडंफार रिस्क त्यासाठी घेण्याची गरज आहे, झोकून देण्याची गरज आहे. युनिव्हर्सवरती विश्वास ठेवून तुम्हाला तुमचे विचार हे त्यावरती कंट्रोल असणं गरजेचं आहे. त्यासाठी जर तुम्हाला ही ॲक्सेस करायची असेल. 4 ऑफ स्वोर्ड हे मेडिटेशनचं कार्ड आहे. आणि 7 ऑफ वॉन्ड हे तुम्हाला त्या कुठल्याही बाबतीमध्ये कुठल्याही अपोजिशन्स, मग ते तुमचे स्वतःचे बिलीफ्स असतील किंवा इतर कुठल्याही गोष्टी, त्या सगळ्यांना परतवून लावून स्वतःला एका उंचीवरती किंवा त्या तुमचे व्हायब्रेशन्स तुम्हाला रेज करणं गरजेचं आहे. सो ही मेडिटेशनच्या मदतीने तुम्ही तुमचे व्हायब्रेशन रेज करू शकता. आणि त्यासाठी तुमचे विचार फर्म असणे, विचारामध्ये क्लॅरिटी असणं. क्वीन ऑफ स्वोर्ड हे विचारांची क्लॅरिटी दाखवतं. सो तिथे कुठेही द डेव्हिलचं कार्ड जे बॉटम ऑफ द डेक दाखवते, तिथे कुठेही निगेटिव्हिटी असतं कामा नये. तिथे पूर्ण विचारांची क्लॅरिटी असायला, विचार रॅशनल असायला हवेत. आणि मग त्या मेडिटेशनच्या पॉवरने तुम्ही तुमची व्हायब्रेशन्स हाय करू शकता. ही एनर्जी ॲक्सेस करण्यासाठी सध्या तुम्ही होल्ड बॅक करताय, तुम्ही त्या गोष्टीपासून स्वतःला अडवताय. द 4 ऑफ पेंटॅकलचं हे होल्ड बॅकचं कार्ड आहे, होल्डिंग बॅक. सो तुम्ही त्या डिनाय मे बी करत असाल किंवा एक प्रकारची भीती असू शकते असं. सो एंजल्स तुम्हाला सांगतात की इथे तुम्हाला द हायरोफंट इन कंजंक्शन विथ हँगमॅन
कार्ड तुम्हाला सांगतं की इथे तुम्हाला तुमचं विजडम वापरण्याची गरज आहे. तुमचा वेगळा पर्स्पेक्टिव्ह वापरणं त्या ठराविक ह्याच्यासाठी ती पोझिशन अचीव करण्यासाठी, ते वायब्रेशन अचीव करण्यासाठी. आता त्या हायरोफंटचं कार्ड आहे ना, ते हायरोफंट हा धर्मगुरू आहेत. जेव्हा धर्मगुरू आहेत किंवा कुठलंही धार्मिक कार्य केलं जातं ना, तेव्हा एक ठराविक पद्धतीने किंवा ठराविक जे रिच्युअल्स आहेत ते त्या पद्धतीनं करणं गरजेचं असतं. त्यामुळे हायरोफंट हे कार्ड एक ठराविक रूल्स अँड रेग्युलेशन्स पाळणं, एक नियम पाळणं, मग ते कुठल्याही बाबतीत असेल, धार्मिक बाबतीत असेल किंवा कुठल्याही इन्स्टिट्यूशनच्या बाबतीत असेल. पण इथे आपण हा स्पिरिच्युअलिटीच्या दृष्टीने विचार करतो. मग ते स्पिरिच्युअलिटीच्या दृष्टीने हे जे काही रिच्युअल्स आहेत ना, हे त्या जसे नेमून दिलेले आहेत त्याप्रमाणे वागणं गरजेचं आहे. सो जर तुम्हाला हे डिव्हिनिटीचं कनेक्शन करणं गरजेचं आहे, त्यासाठी ज्या स्टेप्स घ्यायला हव्यात त्या घेऊनच पुढे जाता येईल असं हे हायरोफंटचं कार्ड सांगतं. कारण हायरोफंट हे एका पर्टिक्युलर रूल्स, एका पर्टिक्युलर म्हणता येईल की हायरार्कीमध्ये एखादी गोष्ट, प्रत्येक गोष्ट एका पर्टिक्युलर टप्प्यात पुढे वाढवत नेणे हे दाखवणारं कार्ड आहे. आणि आता द 4 ऑफ स्वॉर्ड्सचं कार्ड जे आहे ना, 4 ऑफ स्वॉर्ड्सचं कार्ड हे काय दाखवतं, हे ॲक्च्युली रेस्ट आणि मेडिटेशनचं कार्ड आहे मुळात. आणि कंटेम्प्लेशन म्हणजे आपले स्वतःचे विचार, स्वॉर्ड्स आहेत ते विचार आहेत. सो थांबून रेस्ट घेऊन आपल्या स्वतःच्या विचारांचं, आपले विचार जसं का आता मेडिटेशनमध्ये काय केलं जातं, मेडिटेशनमध्ये शांतपणे बसून एक ठराविक पोझिशनने आपल्याला आपले विचार, कारण विचार कधी थांबत नाहीत. माणसाचे विचार हे मृत्यूनंतरच थांबतात. विचार येतात जातात, ही प्रोसेस आहेच. विचार पण आपल्याला त्याचं एका त्रयस्थाप्रमाणे अवलोकन करायचं असतं. जेव्हा आपण मेडिटेशन करतो, आपला श्वास येतो आहे, आपला श्वास जातो आहे, त्या दरम्यान आपण कितीही अडवले तरी विचार ते येतच असतात. पण त्या विचारांचं एक प्रकारे अवलोकन करायचं, त्यामधली निगेटिव्ह असतील तर ते मात्र आपल्याला ते जाणीवपूर्वक कळलं पाहिजे की हे त्यांचं अस्तित्व कळलं पाहिजे. काही वेळा काय होतं, आपल्या रोजच्या व्यवहारामध्ये आपण काहीतरी एक काम करत असतो, पण आपले विचार भलतेच काहीतरी निगेटिव्ह चालले, पण ते सहजपणे येत असतात, त्यांचं अस्तित्व आपल्याला जाणवत नाही किंवा आपण त्याच्यावरती एक लक्ष देत नाही. 4 ऑफ स्वॉर्ड्स मेडिटेशनमध्ये आपण त्या विचारांचं एक प्रकारे कंटेम्प्लेशन करतो. आपण स्वतःचं, आपल्या मनातल्या विचारांचं, सगळ्या गोष्टीचं एक प्रकारचं कंटेम्प्लेशन करतो, आपल्या जीवनाचं पूर्ण. सो इथे ते गृहीत धरलं आहे. इथे सांगण्याचा उद्देश हाच आहे की तुम्ही तुमच्या विचारांचं, तुमच्या सध्याची जी परिस्थिती आहे मनाची, त्याचे कंटेम्प्लेशन करणं गरजेचं आहे. आणि मग तुम्हाला त्यामध्ये जो काही बदल करायचा असेल तो तुम्ही करू शकता. किंवा मग जे काही सर्कमस्टॅन्सेस आहेत एक नव्याने आलेले आहेत त्याशी जुळवून घ्यायचं असेल तर ते तुम्ही करू शकता. मुळात एखादी गोष्ट आपल्याला मिळवायची आहे तर त्या किंवा एखादे चेंजेस जरी आपल्या लाईफमध्ये झाले तरी त्याशी मुळात पहिल्यांदा ॲडॅप्ट होणं ही पहिली गरज असते. मग भले तुम्हाला आता एंजल्स सांगतायत की तुमचं नेचर हे फिजिकल नाही आहे, स्पिरिच्युअल आहे, याची एक आठवण करून देत आहेत. तुमच्यामध्ये त्या पॉवर्स आहेत, फक्त त्या रेज करण्याची गरज आहे, या गोष्टींची आठवण करून देत आहेत एंजल्स. सो मग या परिस्थितीशी जुळवून घेणं, आपल्या मनाला, आपल्या सगळ्या गोष्टींना त्या परिस्थितीशी जुळवून घेणं हे मुळात हँगमॅन ह्या कार्डाची थीम आहे. की तुम्ही आहे त्या परिस्थितीशी जुळवून घेतलं तरच तुम्ही त्याचं एक योग्य प्रकारे कंटेम्प्लेशन करू शकता, तरच तुम्ही तुमच्या जीवनावरती एक त्रयस्थपणे योग्य विचार करू शकता परिस्थितीची जुळवून घेतल्यानंतरच. सो इथे हा विचार आहे. सो जर ह्या द डेव्हिल ही जी आताची मानसिक स्थिती आहे ही कुठेतरी मन अटॅच आहे. मे बी काय डेव्हिल ही अधिभौतिकता देखील असू शकते. डेव्हिल हा आळस असू शकतो, डेव्हिल हा व्यसन असू शकतं
कुठल्याही गोष्टीची नकारात्मकता असू शकते, स्वतःच्या रॉंग बिलीफ सिस्टीम असू शकतात, जे आपल्याला स्वतःहून आपण स्वतः क्रिएट केलेल्या बिलीफ सिस्टीम असू शकतात. सो डेव्हिल ही सगळ्या प्रकारची निगेटिव्हिटी आहे. पण ही जी निगेटिव्हिटी आहे की जी पुढे जायला आपल्याला अडवते आहे, सो यावरती कंट्रोल घेणं गरजेचं आहे. आणि त्यावरती कंट्रोल तेव्हाच आपण घेऊ शकतो जेव्हा आपण आपले व्हायब्रेशन यातून आपल्याला हे जे अपोजिशन्स आहेत, हे जे 7 ऑफ वॉन्डमध्ये हे अपोजिशन्स आहेत, हे डेव्हिलचे आहेत. सेवन ऑफ वॉन्ड ही मुळात मार्स इन लिओची एनर्जी आहे. सो इथे काय आहे, मार्स मंगळ आहे आणि लिओ मंगळ हा उष्ण ग्रह आहे, एक दाहकता आहे त्यामध्ये. आणि लिओ ही सुद्धा लिओ ही सूर्याची रास आहे आणि सूर्यसुद्धा दाहकच आहे. सो कुठल्याही गोष्टीमध्ये दाहकता, एखादी गोष्ट ॲक्सेप्ट जेव्हा आपण करत नाही, एखाद्या गोष्टीमध्ये आपला इगो येतो, तेव्हाच या गोष्टीमध्ये आपण चेंजेस आणणं. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीला सरेंडर करतो तेव्हा ती आपण त्या सिच्युएशनला जेव्हा सरेंडर करतो तेव्हा ती आपण ॲक्सेप्ट करतो ॲज इट इज, आणि मगच आपण त्यामध्ये काही करू शकतो, बदल करू शकतो. पण ही 7 ऑफ वॉन्ड ही मार्स इन लिओ आहे. सो इथे इगो आहे. हा इगो कुठेतरी बाजूला सारायला हवा. सो हा डेव्हिल हा इगो आहे तुमचा, तो आड येतो आहे तुमच्या पुढे. सो तो बाजूला करून तुम्हाला स्वतःचे व्हायब्रेशन रेज करणं किंवा त्याला पूर्ण प्रतिकार करून आपल्याला एका उंचीवरती नेऊन ठेवणं गरजेचं आहे, असं इथे ह्या कार्डचा मेसेज आहे. तरच हे 10 ऑफ कप्स हे जे आहे ना स्पिरिच्युअल गिफ्ट, हे तुम्हाला मिळू शकतं. हा युनिव्हर्सल कॉन्शियसनेस ह्याच्याशी आपलं कनेक्शन होऊ शकतं. सो या पॉवर्स ज्या एंजल्स सांगता आहेत त्या तुम्हाला जीवनामध्ये मिळू शकतात, तुमच्या हेल्पफुल होऊ शकतात हिलिंगसाठी, तुमच्या स्वतःच्या आणि इतरांच्याही. सो हा एक मेसेज होता या पाईल नंबर 3मध्ये. तुम्हाला रीडिंग कसं वाटलं ते सांगा. आवडलं असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असंच पाहत राहा. थँक्यू.